छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई यांच्या विचाराला प्रथम अभिवादन. विषय असा आहे, शिवाजी राजांची आग्रा दरबारामधील गर्जना ही त्यांच्या नियोजनबद्ध रीतीचा एक भाग होती, असा हा विषय आहे. बांधवांनो, अतिशय अशा महत्त्वाच्या विषयावर मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय. औरंगजेब बादशहाचा दरबार, 22 सुब्याचं साम्राज्य, अमीर उमरराव, औरंगजेब बादशहाचे नातेवाईक, नामांकित सरदार आणि दरबार गच्च भरलेला आहे. आणि अशा ह्या औरंगजेब बादशहाच्या आग्रा येथील दरबारामध्ये एक व्यक्ती येतो आणि औरंगजेब बादशहाकडे पाठ फिरवून म्हणतोय की मला हा अपमान सहन होणार नाही आहे. हे चित्रच इतकं दणदणीत आणि रोमांचकारी आहे की भारताच्या इतिहासामध्ये काय तर जगाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा आहे. याला स्वाभिमान म्हणतात आणि हा स्वाभिमान आमच्या मराठी बांधवांनी शिकला पाहिजे. मग ही जी गर्जना आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा दरबारामध्ये जी सिंहगर्जना केली, या गर्जनेचा नीट विचार करणं आवश्यक आहे. कारण आजही शालेय पाठ्यपुस्तकामध्ये शिकवल्या जातं की छत्रपती शिवाजी महाराज आग्रा दरबारामध्ये त्यांनी प्रवेश केला, दरबार गच्च भरलेला आहे आणि समोर त्यांना जसवंत सिंग दिसले आणि मग त्यांच्या पाठीमागच्या रांगेमध्ये आपण उभा आहोत हे त्यांना कळालं आणि ते गरम झाले, तापले आणि म्हणून त्यांनी सिंहगर्जना केली, असं शालेय पाठ्यपुस्तकामध्ये शिकवल्या जातं. परंतु हे पूर्ण सत्य नाही आहे. हे जे शिकवल्या जाते पाठ्यपुस्तकामध्ये पूर्ण सत्य नाही आहे, कारण आम्ही वरवरचा इतिहास बघतोय. मग ही जी गर्जना आहे, मग शिवाजी महाराजांनी केलेली गर्जना ही औरंगजेब बादशहाच्या एका कृतीची प्रतिक्रिया होती काय, हे तपासून पाहणं आवश्यक आहे. आग्रा या दरबारामध्ये आग्रा दरबारामध्ये जसवंत सिंग उभे आहेत आणि ते शिवाजी महाराजांनी पाहिलं आणि मग शिवाजी महाराज तापले, ते त्यांना अपमान वाटला. असं जर म्हणावं तर हे त्यांच्या उंच हिमालयासारख्या, आभाळासारख्या उंच व्यक्तिमत्वाला कमीपणा आणणार ठरू शकते. कारण बांधवांनो, तो दरबार औरंगजेब बादशहाचा होता. स्वातंत्र्य गमावून बसलेले अनेक सरदार, सिल्लेदार, अमीर उमरराव, नामांकित सेनानी हे औरंगजेबापुढे हात बांधून मोठ्या अब्दीने उभे राहत होते. कुणाला मनसबदार करायचं, कुणाची मनसब वाढवायची, कुणाची मनसब कमी करायची आणि कुणाला कचऱ्याप्रमाणे फेकून द्यायचं, हा अधिकार केवळ आणि केवळ औरंगजेब बादशहाचा होता. तेव्हा त्या दरबारामध्ये कुणाची भ्रम आणण्याची हिंमत नव्हती. जर औरंगजेब बादशहाने साधी मान हलवली तर थरकाप उठायचा. मग ह्या सर्व बाबी शिवाजी महाराजांना माहीत नव्हत्या असं नाही आहे. मग ह्या सगळ्या बाबी जर छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत होत्या तर मग छत्रपती शिवाजी महाराज आग्रा दरबारामध्ये गरजले कसे? बरं, हे झालं औरंगजेब बादशहाच्या दरबाराच्या संदर्भात. परंतु जे रामसिंगांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जो निष्काळजीपणा दाखवला त्याचं काय?
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यापासून एक दिवसाच्या अंतरावर असताना तू तेथे त्यांच्या स्वागतासाठी जा असा औरंगजेबाचा आदेश असताना सुद्धा रामसिंग शिवाजी राजांच्या स्वागतासाठी गेलेला नाही. जो हिंदुस्थानाचा बादशाह होता औरंगजेब, मग हा औरंगजेबाचा आदेश रामसिंगाला होता की तू शिवाजी महाराजाच्या स्वागतासाठी तिथे जा, तरीही रामसिंग गेला नाही. मग हा शिवाजी महाराजांचा अपमान नव्हता का? ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्यामध्ये आले तरीही रामसिंगाने छत्रपती शिवाजी महाराजाची भेट घेतलेली नाही. आणि भेट कुठे झाली तर रस्त्यामध्ये. त्यावर रामसिंग घोड्यावरून सुद्धा उतरला नाही. घोड्यावरूनच असताना रामसिंगाने शिवाजी महाराजांना रामराम केला आणि शिवाजी महाराजांच्या स्वागतासाठी त्यांनी गिरीधरलाल मुन्शी याला पाठवलं. मग हा शिवाजी महाराजांचा अपमान होता का? मग जे छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये गरजले होते ते मग इथं का गरजले नाहीत? हे सगळं आपल्यासाठी जाणून बुजून होत आहे हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. स्वराज्यापासून शिवाजी राजाने शंभूराजांना दूर न्यावं आणि तिकडेच अडकून ठेवावं अशी योजना मिर्झा राजे जयसिंगाची होती. औरंगजेब बादशाहच्या वैभवाने यांना दिपून टाकून स्वराज्यात जे महाराष्ट्रामध्ये जी स्वराज्याची जी चळवळ चालू होती ती ठप्प करण्याचं, ती थांबवण्याची योजना ही मिर्झा राजा जयसिंगाची होती. हे शिवाजी महाराज पुरते ओळखून होते. मग दोघांनाही आग्रा दरबारामध्ये नेण्याचं काय कारण असावं की शंभूराजांना, जे 8 वर्ष पूर्ण झालेले शंभूराजे यांना सुद्धा शिवाजी महाराजांना न्यावं लागलं. कारण बाकीचेही मनसबदार होते, नाही असं नाहीये. जरी संभाजीराजांनी मनसबदारी औरंगजेब बादशाहची स्वीकारली होती तरी सर्वच मनसबदार आग्रा दरबारामध्ये उपस्थित होते असं नाहीये. बाकी अनेक दख्खनमध्ये मनसबदार होते. मग नेण्यामागचा हेतू हा होता की दोघांनाही पिता पुत्रांना तिकडेच अडकून ठेवायचं आणि महाराष्ट्रामध्ये जी स्वराज्याची चळवळ चालू आहे ती थांबविण्याची योजना ही मिर्झा राजा जयसिंगाची होती. म्हणजे जेवढी गरज भेटीची, जेवढी गरज मिर्झा राजे जयसिंगांना होती तेवढी गरज मात्र भेटीची औरंगजेब बादशाहला नव्हती. कारण मिर्झा राजे हे गुलामीची श्रीमंती श्रेष्ठ मानत होते आणि त्याच गुलामीच्या श्रीमंतीमध्ये राहण्यासाठी स्वतःला धन्यता मानत होती. गुलाम धनाड्यापेक्षा स्वातंत्र्याचा एक श्वासही किती श्रेष्ठ असतो हे त्या बिचाऱ्या मिर्झा राजा जयसिंगाला कसं काय करणार? औरंगजेब बादशाहसाठी प्राण देण्याची भाषा करणाऱ्या मिर्झा राजे जयसिंगाकडून छत्रपती शिवाजी महाराज बरेच काही शिकले होते. मग मिर्झा राजे जयसिंग असो, मारवाडचा जसवंतसिंग असो, मेवाडचा राजसिंग असो, हे केवळ नावापुरते सिंह राहिले होते. यांचं वागणं प्रत्यक्ष मात्र सिंह या शब्दाला शोभून दिसण्यासारखं नव्हतं. आणि म्हणूनच जी गोष्ट एका मेंढराला सांगून पटवून देण्यापेक्षा तिच्या मुळावरच घाव घालण्याचं शिवाजी महाराजांनी अगोदरच ठरवलं होतं. कारण यांचं मूळ कोण होतं तर औरंगजेब बादशाह. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये सिंहगर्जना केली. औरंगजेब बादशाहच्या दरबारामध्ये सिंहगर्जना करून त्यांना त्यांच्या गुलामीची, बाकीच्या सरदारांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. आणि यावरून सिद्ध होते की छत्रपती शिवाजी महाराजाची औरंगजेब बादशाहच्या दरबारातील गर्जना ही त्यांच्या नियोजनबद्ध रीतीचा भाग होती. आणि मग ही जी छत्रपती शिवाजी महाराजांनी गर्जना केली, या गर्जनेची दखल जगाने घेतलेली आहे. आणि जग काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात म्हणते की निधाड्या छातीचा वेर, स्वातंत्र्याचा उद्गाता, निधाड्या छातीचा एक योद्धा, असं म्हणून जगाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या पराक्रमाची दखल घेतलेली आहे. आणि मग राजपुतामध्ये सुद्धा खळबळ उडून गेली. आणि एके दिवशी महासिंह बालूशहाला म्हणतात, महानसिंग, की छत्रपती शिवाजी महाराज हे खरे राजपूत तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण जे राजपुतामध्ये गुण असायला पाहिजेत ते सर्व गुण कोणामध्ये आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आहेत. आपण तर केवळ नावापुरते सिंग आहोत, नावापुरते राजपूत आहोत, अशी खळबळ राजपुताच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम आग्रा दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजाची ही गर्जना त्यांच्या नियोजन रीतीचा भाग होती, हे स्पष्ट होते, हे सिद्ध होते. एवढे बोलून
मी माझे 2 शब्द संपवितो आणि छत्रपती शिवाजी महाराजाला पुन्हा एकदा वंदन करून त्यांच्या तळपायाची आग माझ्या मस्तकाला लावून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत.